तर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। तर या प्रकरणी दिल्लीमध्ये पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलंय। तपासाआधी कोणालाही क्लीन चिट नको अशी विनंती सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना केली आहे। माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक SIT जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे। मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने याच्याकडे बघितलं पाहिजे। ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट्स येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे, कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेक आहे आणि ह्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे।